टॉपिक आहे वैदिक काळ। टॉपिक 5 मध्ये वैदिक काळाचे 80 एकूण तब्बल 80 प्रश्न पाहणार आहोत आपण। पहिला प्रश्न आहे आपला, वैदिक काळाचा प्रमुख स्रोत कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वेद हे वैदिक काळातील प्रमुख स्रोत आहेत। वैदिक काळाची माहिती वेदांमधून मिळते। पुढचा प्रश्न, सर्वात प्राचीन वेद कोणता? ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहेत। ऋग्वेद हा सर्वात जुना वेद मानला जातो। पुढचा प्रश्न, वेदांची संख्या किती आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकूण 4 वेदांची संख्या आहेत। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद एकूण तब्बल 4 वेद आहेत। पुढचा प्रश्न, ऋग्वेद कोणत्या भाषेत आहेत? तर याचं उत्तर आहे संस्कृत भाषेत ऋग्वेद आहेत। ऋग्वेदात किती मंडले आहेत? योग्य उत्तर आहे बी, एकूण 10 मंडले आहेत। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत। गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे? ऋग्वेदात गायत्री मंत्र आहेत। पर्याय क्रमांक हे योग्य उत्तर असेल तुमचं। सामवेद कशाशी संबंधित आहेत? संगीताशी संबंधित। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत। संगीताशी संबंधित सामवेद आहेत। यजुर्वेद कशाशी संबंधित आहेत? तर यज्ञविधी याशी यजुर्वेद संबंधित आहेत। अर्थवेदात मुख्यतः कशाचे वर्णन आहे? औषध व मंत्र याचे अर्थवेदात मुख्यतः वर्णन आहेत। पुढचा प्रश्न, वैदिक आर्याचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? शेती व पशुपालन। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे। ऋग्वेदिक काळातील प्रमुख देव कोणता आहेत? इंद्र हे ऋग्वेदिक काळातील प्रमुख देव आहेत। पुढचा प्रश्न, इंद्र हा युद्ध व पावसाचा देव पण मानला जातो। पुढचा प्रश्न, अग्निदेवाचा उल्लेख कोणत्या वेदात आहेत? याचं योग्य उत्तर आहे सर्व। ऋग्वेद, सामवेद, अर्थवेद म्हणजे या सर्वांमध्ये अग्निदेवाचा उल्लेख केला जातो असेल। पुढचा प्रश्न, वैदिक काळातील सभा आणि समिती काय होत्या? योग्य उत्तर आहे राजकीय संस्था होते। वैदिक काळातील सभा आणि समिती ही राजकीय संस्था होत्या। पुढचा प्रश्न, रांजन म्हणजे काय? तर राजा म्हणजे रांजन होय। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत। ऋग्वेदिक समाजात कुटुंबाचा प्रमुख कोण होता? गृहपती हा ऋग्वेदिक समाजातील प्रमुख होता। पुढचा प्रश्न, वैदिक काळातील जन म्हणजे काय? जमात म्हणजे जन होय। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न, गो हा शब्द वैदिक काळात कशासाठी वापरला जात होता? तर याचं उत्तर आहे योग्य बी, गाय यासाठी गो हा शब्द वैदिक काळामध्ये वापरला जात असे। पुढचा प्रश्न, वैदिक काळातील संपत्तीचे मुख्य मोजमाप काय होते? गायी होते। वैदिक काळातील संपत्तीचे मुख्य मोजमाप हे गायी होते। पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न, ऋग्वेदातील सर्वात मोठी नदी कोणती मानली जाते? सरस्वती ही ऋग्वेदातील सर्वात मोठी नदी मानली जाते। पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। असेच संपूर्ण विषयातील प्रत्येक टॉपिकवरती आपण जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं पाहणार आहोत। हे प्रश्न आणि उत्तरं तलाठी भरती, MPSC भरती, पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा भरतींसाठी खूप महत्त्वाचे आहेत। तसंच आपलं BMPGK मराठीला फॉलो, सबस्क्राईब नक्की करा। पुढचा प्रश्न, वैदिक काळात वर्ण व्यवस्था किती होती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
4 होती. वैदिक काळातील वर्णव्यवस्था ही 4 होती. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, पुरुष सूक्त कोणत्या वेदात आहेत? तर ऋग्वेद या वेदामध्ये पुरुष सूक्त आहेत. पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, उत्तर वैदिक काळात कोणत्या धातूचा वापर वाढला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोखंडाचा उत्तर वैदिक काळात धातूचा वापर वाढला आहे. पुढचा प्रश्न, उत्तर वैदिक काळातील प्रमुख राजे कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जनपदे ही उत्तर वैदिक काळातील प्रमुख राज्य होती. तुम्हाला जर या प्रश्नांपैकी उत्तर माहीत असेल या प्रश्नांची तर तुमचा स्कोर नक्की कमेंट करा. पुढचा प्रश्न, उपनिषदांचा संबंध कशाशी आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तत्वज्ञानाशी उपनिषदांचा संबंध आहे. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, ब्राह्मण ग्रंथ कशाशी संबंधित आहेत? तर यज्ञविधी. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. यज्ञविधीशी ब्राह्मण ग्रंथ संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, आरण्यक ग्रंथ कोणासाठी होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वनात राहणारे ऋषी यांना आरण्यक ग्रंथ होते. पुढचा प्रश्न, वैदिक शिक्षण पद्धतीला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक गुरुकुल हे वैदिक शिक्षण पद्धतीला म्हणत असतात. पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, अश्वमेध यज्ञ कोण करत असे? तर याचं उत्तर आहे राजा. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, राजसूय यज्ञ कोणासाठी केला जात असे? याचं योग्य उत्तर आहे राजा होण्यासाठी राजसूय यज्ञ केला जात असे. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न, वैदिक काळातील प्रसिद्ध महिला विदुषी कोण? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गार्गी या वैदिक काळातील प्रसिद्ध महिला विदुषी होत्या. पुढचा प्रश्न, मैत्री कोण होत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विदुषी या मैत्रेयी होत्या. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, वैदिक काळातील प्रमुख अन्नधान्य कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे गहू व जव हे वैदिक काळातील प्रमुख अन्नधान्य होते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, दशराज्ञ युद्ध कोणत्या नदीकाठी झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी परुष्णी रावी या नदीकाठी दशराज्ञ युद्ध झाले होते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, दशराज्ञ युद्धाचा राजा कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुदास हा दशराज्ञ युद्धाचा राजा होता. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, वैदिक काळातील विदत म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक धार्मिक आणि सामाजिक संस्था म्हणजे वैदिक काळातील विदत म्हणजे होय. पुढच्या प्रश्नाकडं ऋग्वैदिक काळात स्त्रियांची स्थिती कशी होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चांगली होती. ऋग्वैदिक काळात स्त्रियांची स्थिती ही चांगली होती. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असेल तुमचं. पुढचा प्रश्न, सोम हा काय होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पेय व देवता हे सोम हा होता. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. मित्रांनो, व्हिडिओला प्लीज करून लाईक करा. तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर नक्की करा. वैदिक काळातील युद्धांचा देव कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे इंद्र हा वैदिक काळातील युद्धांचा देव होता. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न आहे, वरुण देव कशाशी संबंधित आहे? वरुण देव कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाणी व नैतिक व्यवस्थाशी वरुण देव संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, उत्तर वैदिक काळात समाज अधिक कशावर आधारित झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वर्ण व्यवस्थेवर उत्तर वैदिक काळात समाज अधिक आधारित झाला आहे. पुढचा प्रश्न, वैदिक काळातील ऋतू म्हणजे काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नैसर्गिक व नैतिक व्यवस्था ही वैदिक काळातील ऋतू आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ऋग्वेदात सर्वाधिक स्तुती कोणत्या देवाची आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंद्र या देवाची ऋग्वेदात सर्वाधिक स्तुती आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळातील पुरोहित यांचे काम काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यज्ञविधी करणे म्हणजे वैदिक काळातील पुरोहित यांचे काम होते. पुढचा प्रश्न आहे,
सेनानी म्हणजे काय? सेनानी म्हणजे कोण? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुख्य सेनापती म्हणजे सेनानी होय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळातील कराला काय म्हणत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बळी हे वैदिक काळातील कराला म्हणत असत. पुढचा प्रश्नाकडे वळूयात. ऋग्वेदातील नदी स्तुती कोणत्या मंडलात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 10वे. ऋग्वेदातील नदी स्तुती 10व्या मंडलात आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अर्थवेद कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जादू मंत्राचा वेद म्हणजे अर्थवेद या नावाने ओळखला जातो. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळातील ग्रामप्रमुखाला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रामणी म्हणजे वैदिक काळातील ग्रामप्रमुखाला म्हटले जात असे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. उत्तर वैदिक काळात आर्याचा विस्तार कुठे झाला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गंगा यमुना खोरे या ठिकाणी झाला आहे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळातील गोत्र संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वंश या गोत्र संकल्पनाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्नाकडे वळूयात. उपनिषदांमध्ये मुख्यतः कशाची चर्चा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आत्मा व ब्रह्म या उपनिषदांमध्ये मुख्यतः आत्मा व ब्रह्माची चर्चा आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वेदांगाची संख्या किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6. एकूण वेदांगाची संख्या ही 6 आहेत. पुढचा प्रश्न आहे. शिक्षा वेदांग कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उच्चार याशी शिक्षा वेदांग संबंधित आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ज्योतिष वेदांग कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खगोलशास्त्र याशी ज्योतिष वेदांग संबंधित आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कल्पवेदांग कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विधी याशी कल्पवेदांग संबंधित आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. व्याकरण वेदांगाशी संबंधित प्रसिद्ध ऋषी कोण? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पाणिनी हे व्याकरण वेदांगाशी संबंधित प्रसिद्ध ऋषी आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. उत्तर वैदिक काळात कोणत्या धातूमुळे शेती सुधारली गेली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोखंड. यामुळे उत्तर वैदिक काळात लोखंड या धातूमुळे शेती सुधारली गेली. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळातील जनपद म्हणजे काय? वैदिक काळातील जनपद म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मोठे राज्य म्हणजे वैदिक काळातील जनपद होय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळात राजाला मदत करणारी संस्था कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजे दोन्ही. म्हणजे सभा आणि समिती हे वैदिक काळातील राजाला मदत करणारी संस्था होती. मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची किंवा प्रत्येक व्हिडिओचे PDF जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते कमी किमतीत आणि एकदम अवेलेबल भेटणार आहेत. तुम्ही फक्त व्हॉट्सअपवरती नंबर आहे, स्क्रीनवरती नंबर आहे, त्यावरती संपर्क साधून PDF हस्तगत करायचे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वाजपेय यज्ञ कोण करत असतं? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजा हे वाजपेय यज्ञ करत असे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळात शिक्षण कुठे दिले जात असे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुरुकुल या ठिकाणी वैदिक काळात शिक्षण दिले जात असे. पुढचा प्रश्न आहे. वैदिक काळातील समाजाची मूलभूत एकक कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुटुंब ही वैदिक काळातील समाजाची मूलभूत एकक आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ऋग्वेदातील दस्यू म्हणजे कोण? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विरोधी लोक म्हणजे ऋग्वेदातील दस्यू होय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळात कोणता प्राणी महत्त्वाचा होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गाय ही वैदिक काळातील महत्त्वाचा प्राणी होता. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अग्न्या शब्दाचा अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मारू नये अशी गाय म्हणजे अग्न्या शब्दाचा अर्थ होतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळात मुख्य धान्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जव ही वैदिक काळात मुख्य धान्य आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक धर्माचा मुख्य आधार काय होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, यज्ञ हे वैदिक धर्माचा
मुख्य आधार होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ब्राह्मण ग्रंथाचा काळ कोणता होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर वैदिक म्हणजे ब्राह्मण ग्रंथाचा काळ होता. पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळात राजा निवडण्याची पद्धत होती का? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, होय. वैदिक काळात राजा निवडण्याची पद्धत होती. काही ठिकाणी राजाच्या निवडीमध्ये सभा समितीचा सहभाग होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळातील निष्क म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दागिना चलनासारखी वस्तू म्हणजे वैदिक काळातील निष्क होय. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ऋग्वेदातील उषा देवता कोणती? ऋग्वेदातील उषा कोणाची देवता होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पहाट ही ऋग्वेदातील उषा ही पहाटे देवाची देवता होती. पुढचा प्रश्नाकडे वळूयात. प्रजापती देवतेचे महत्त्व कोणत्या काळात वाढले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर वैदिक काळातील प्रजापती देवतेचे महत्त्व वाढले गेले होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळातील आश्रम व्यवस्था किती होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकूण 4 वैदिक काळातील आश्रम व्यवस्था होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शिक्षणाचा काळ म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम होय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गृहस्थ आश्रम म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कुटुंब जीवन म्हणजे गृहस्थ आश्रम होय. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वानप्रस्थ आश्रम म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वनात जाण्याचा काळ म्हणजे वानप्रस्थ होय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. संन्यास आश्रम म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे संन्यास आश्रम म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, त्यागाचे जीवन म्हणजे संन्यास आश्रम होय. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळातील ऋषी कोण होते? वैदिक काळातील ऋषी कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विद्वान हे वैदिक काळातील ऋषी होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वेदांना किती उपयोग होते? तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न आहे वेदांना किती उपयोग होते. तुमच्यासाठी ऑप्शन आहे 2, 3, 4 आणि 5. वेदांना किती उपयोग होते तर याचं योग्य उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळानंतर कोणता काळ आला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाजनपद काळ आला होता. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.